नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला स्वयंपाक नाही दाखवणार, तर मी दाखवणार आहे आज मटकीला मोड 12 घंट्यात कशी आणायची ते. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने मोड आणणार आहे, मी कोंब आणणार आहे मटकीला. तर मटकी पहिली मी ना गावरान मटकी घ्यायची. पहिली गोष्ट गावरान मटकी घ्यायची. छोटी छोटी मटकी असते, मला दाखवते आता मटकी. तर मी तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवला नाही मटकीचा भिजत घातलेली. ही 4 घंटे पहिले मी भिजत घातली होती मटकी. मी 4 घंट्यानंतर काढलेली आहे आणि 4 घंट्यानंतर तुम्हाला दाखवते भिजून एवढी झालेली आहे. तर 1 वाटी मटकी घातली होती, जास्त नाही, 1च वाटी घातलेली. तर आता ती मटकी कुठली आहे ती दाखवते तुम्हाला पहिली, नंतर मग तुम्हाला पुढचं सांगते काय. तर अगदी 12 घंट्यात छान कोंब आणणार आहे मी त्या मटकीला. कोंब म्हणतात, कोणी मोड म्हणतात, काय तुमच्याकडे जी पद्धत असेल बोलत असेल ते बोला तुम्ही. तर पहा इथे बघा, मटकी ही मटकी होती गावरान मटकी. छोटी छोटी असते, दुकानात भेटती, कुठल्याही दुकानात भेटती. आणि मग एवढी ही भिजून अशी जाडी झालेली आहे पहा. ही 4 घंटे भिजत घातलेली आहे मी मटकीला. आता ही बांधून ठेवणार आहे. कशी बांधणार आहे, कशी काय करणार आहे, कशी मोड आणणार आहे आणि 12 घंट्यात मोड कशी येतात ते पाहूया. अशी चाळण घ्यायची. हे बघा, अशी चाळण नसली तुमची, आपण पुरण वाटत ती चाळण आहे ना, ती पण घेतली तरी चालेल. नाही तर तुम्ही कपड्यात बांधलं तरी चालेल. आता मी चाळणीत दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, ही मटकी एकदा धुवून घेतलेली आहे मी. 4 घंटे भिजत घातली तरी पण धुवून घेतलेली आहे. आणि आता हे याच्यात टाकणार आहे बघा. ह्या चाळणीत टाकणार आहे. पाणी सगळं निथळून जाणार खाली आणि ही मटकी आपली अशीच कोरडी राहणार. तर अशा पद्धतीने मटकी जर बांधून ठेवली तुम्ही, व्यवस्थित ठेवली, तर तुम्हाला 12 घंट्यात. आता मी 4 वाजता घातली होती भिजत आणि ही 8 वाजता मी काढते, म्हणजे 4 घंटे झाले माझे. आता 4 घंटेच्या नंतर तुम्हाला, आता मी रात्री 8 वाजता, तर आता उद्या सकाळी मी 8 वाजता तुम्हाला दाखवणार ही मटकी कशी होती ती. आता तुम्हाला पहा तुम्ही मग काय बनतं आहे मटकीचं आणि किती मोड येतात मटकीला, किती कोंब येतात मटकीला, ते दाखवणार आहे. इथे बघा बांधून झालेली आहे, म्हणजे आता काढून झालेली आहे मटकी. तर मी आता त्याला कोंब कसे आणायचे ते दाखवते आता. हे बघा, आता हे बाजूला करायचं, पाणी त्यातलं असलं तर काढून टाकायचं आणि ठेवायचं याच्यात. हे घमिलं आहे खाली छोटंसं, कुठलंही भांडं ठेवा तुम्ही. ते डुबलं पाहिजे फक्त. ते डुबलं का पुरेसं झालेलं आहे आपल्याला. हे बघा, आता असं करायचं, बांधून ठेवायची, अशी घ्यायची आणि असं वरून झाकून ठेवायची जाम, आणि इकडून पण झाकून ठेवायची, इकडून झाकून ठेवायचं. सगळं हे पॅक करून टाकायची त्या मटकीला आपल्याला. त्याच्यात जास्त हवा गेली नाही पाहिजे. हवा तर गेली पाहिजे पण कमी हवा गेली पाहिजे. आणि ह्याच्यावर असं पॅक झाकून ठेवायचं. हे बघा, अशी झाकून ठेवायचं आणि जिथं नाही हात लावणार ना तिथं ठेवून द्यायची. मग आपण किचन खाली ठेवले तरी चालेल. एखादा दरवाजा किचनचा उघडून त्याच्या आतमध्ये ठेवून द्यायची आणि उद्या सकाळी डायरेक्ट पाहायची या मटकीला. तुम्ही पहा मग किती मोड येतात. अशीच ठेवायची. या चाळणीत ठेवलं तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम, याच्यात पण येणार. तर आता तुम्हाला दाखवते 12 घंट्यानंतर कोंब कसे आणायचे, आलेत का कोंब. आता हे 12 घंटे झालेले आहेत, 8 वाजून गेलेले आहेत माझे. आणि रात्री 8ला ठेवलेलं ना, आता 8 वाजून 8:30 झालेले आहेत पहा घड्याळात. तर इथे पहा, आता तुम्ही एक खोलून दाखवतो तुम्हाला. हे बघा, खोललेली आहे मटकी. हे बघा, आणि मटकीला किती मोड आलेत पाहूया आपण आता. पॅक बसलेली आहे ती. हे बघा, खालून किती आलेली आहेत पहा. खालची बाजू पहा आधी कशा पद्धतीने आलेली आहेत, खालून पण मस्त कोंब आलेले आहेत. आता खोलून दाखवते तुम्हाला. अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे व्हिडिओ. नीट व्हिडिओ पहा फक्त. आता हे याच्यात काढून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, पलटी करून परत दाखवते आणखी. इकडून किती आलेले आहेत, पूर्ण भरलेले आहे ना. आता खोलून दाखवते किती इंच मोड आलेले आहेत, किती कोंब झालेले आहेत ते तुम्हाला दिसणार आहे आता पुढे गेल्यावर. हे बघा, आता काढून घेते. हे बघा, पहा ते कोंब किती कोंब आलेले आहेत पहा. अगदी लांब लांब, जवळजवळ अर्ध्या इंचाचे कोंब आहेत. वाकडे तिकडे झालेले आहेत पण अर्ध्या इंचाचे जास्तच कोंब आलेले आहेत. हे पहा किती जबरदस्त कोंब आलेले आहेत त्याला. आणि मटकीचा रंग ढलला नाही, मटकी पांढरी शुभ्र तशीच आहे बा. अगदी पांढरी शुभ्र आहे, जरा बी वास नाही मटकीला, काहीच नाही. अगदी आहे तशीच आहे, एकदम मस्त. पहा किती. आणि 1 वाटी फक्त केलेलं मी, तर किती झालेलं आहे पहा. हे खूप हेल्दी आहे.
हे मोड आलेले पदार्थ खरंच खावं आपण. चांगलं असतं, खूप शरीरासाठी आपलं उत्तम असतं. आणि आपल्याला बघा ना, एक वाटीचं कितीतरी आता ह्याच्यात कितीतरी होईल बघा. आपण 2-3 वेळा वापरले तरी पुरेन आपल्याला, कितीही माणसाचं असलं तरी. पहा, आणि पांढरे शुभ्र लांबलचक मोड आलेले आहेत. आणि मटकीचा जरासुद्धा रंग नाही आणि कोरडी खटखटीत मटकी आहे. काहीसुद्धा झालं नाही, जरा वास येत नाही मटकीचा, का काहीच येत नाही. पहा, पहा किती छान दिसती. ह्याचा तुम्ही मटकीचे बरेच प्रकार करू शकता. तुम्ही मटकीची भाजी करू शकता, मटकीची उसळ करू शकता, मटकीची मिसळ करू शकता. बरेच आहेत, मटकीचे डोसे करू शकता, मटकीचे इडल्या करू शकता. बरेच प्रकार आहे, तुम्ही करू शकता ह्याच्यापासून. आणि खूप हेल्दी आहे, खूप फायदेशीर आहे. कोंब आलेले पदार्थ हे नक्कीच खात जा. सर्वांना घरात खायला घाली जा खरंच. आणि अशा तऱ्हेने कोंब आणा की पहा बरं. आणि आता समजा आपल्याकडे जास्त झाली, आपण ठेवले तर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तर ही 8 दिवस अशीच राहते, काहीच होत नाही तिला. कधी घाईच्या कामात म्हटलं तरी उत्तम आपल्याला उपयोगी पडणारे आहे. असं झाकण ठेवलं आणि पाहिजे तेवढी घेतली, बनवली, बंद केलं, परत ठेवून दिली फ्रीजमध्ये. तर पहा, मस्त आहे का नाही आयडिया? किती सोपी आयडिया आहे. आपण करत नाही, काही काही गोष्टी असतात अशा, लक्ष देत नाही आपण, तर होतात पटकन. मग कधी कधी कसं होतं, आपण जातो बाजारात, मटकीवाले असतात त्यांच्याकडून मटकी घेतो आणतो. असं न करण्यापेक्षा अशी आयडिया करा. बघा किती लांबडे लांबडे मोड कोंब निसते आहे त्याला छान. आणि पांढरी शुभ्र आहे का नाही पहा बरं. तर माझी ही आयडिया कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये लिहा. नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली, कुठून पाहताय ते पण पाठवा. आणि माझी आयडिया समजली का तुम्हाला, आवडली का तुम्हाला, नक्कीच कमेंटमध्ये लिहा मात्र. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मसाल्याचा माझा स्टॉक आलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींचे फोन येत होते सारखे का मसाला आला आहे का, तुमचा नवीन स्टॉक आला आहे का. तर आलेला आहे. कोणाला लागला तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता मसाले. आणि मसाले हे सगळे बिना केमिकलचे आहेत, चुलीवर भाजलेले खमंग डंकात कुटलेले मसाले आहेत. बरेचसे गरम मसाले वापरलेले आहेत. आणि माझा तुम्हाला मसाला घ्यायचा तर घ्या. पण मटकी कशी वाटली तुम्हाला आयडिया